अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात एका मौलानाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार धार्मिक शिक्षणासाठी मदरशात आलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे। ही घटना संध्याकाळीच्या सुमारास घडली। त्यानंतर पीडित मुलीने ही बाब कुटुंबियांना सांगितली। कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतल्यानंतर सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। आरोपी मोहम्मद उमर रिझवी याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे। उडाणे आणि गोताणे गावालगतच्या एक्सप्रेस कॅनलची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले। यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळलाय। गेल्या अनेक वर्षांपासून कॅनल नादुरुस्त अवस्थेत असून संरक्षण भिंत तुटल्याने शेत जमिनीत पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान होते। तसंच नागरी वस्तीतही पाणी शिरत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। कॅनलची तातडीने दुरुस्ती, संरक्षण भिंत, पाईप मोरी, रस्ता आणि पुलाचं काम सुरू करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी इथं विहिरीत पडलेल्या बैलाला स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालाय। शेतकरी आयुब जमादार आपल्या बैलजोडीसह शेतात कामासाठी गेले असता बैल पाणी पिण्यासाठी नेत असताना एका बैलाचा तोल जाऊन तो सुमारे 30 ते 40 फूट खोल विहिरीत पडला। त्यानंतर त्यांनी पंचायत समिती उपसभापती सागर कल्याण शेट्टी यांच्याशी संपर्क साधला। कल्याण शेट्टी यांच्या मदतीने तातडीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि क्रेनच्या सहाय्याने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं।